महाराष्ट्रातल्या मनातलं स्वप्न पूर्ण होण्याची हीच ती वेळ का? बाळासाहेबांची दोन्ही भावांना एकत्र पाहण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे का? दोघं भाऊ एकत्र आले तर महायुतीला जबर फटका बसेल का? जर भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीचं काय होईल? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. पण एक चित्र स्पष्ट होण्याच्या मार्गावर आहे, ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोघे भाऊ एकत्र येऊ शकतात अशी वक्तव्य केली जात आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत, सूचक विधानही केली जात आहेत. आता अशातच युतीसाठी मनसेकडून ठाकरे गटाला पहिली अट टाकण्यात आल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. मनसेसोबत युती करायची असेल तर ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसची साथ सोडावी लागेल अशी पहिली अट मनसेकडून टाकण्यात आली आहे. आता मनसेने टाकलेली ही अट ठाकरेंच्या शिवसेनेने मान्य केली तर राज्यात मोठ्या राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. ठाकरेंनी काँग्रेसची साथ सोडली तर महाविकास आघाडी अधिकृतपणे फुटेल. त्यामुळे आता ठाकरे गट यावर काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. मनसे नेते अमित ठाकरेंनी दोघं भावांनी फोनवरून युती संदर्भात चर्चा करावी अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दोघांची फोनवर चर्चा झालीही असेल असं प्रत्युत्तरही दिलंय. आता या सगळ्यात उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मोठं विधान केलंय. मनसेशी युती करणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी आमच्या आणि त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, महाराष्ट्राच्या मनात जे असेल तेच होईल, आम्ही संदेश नाही तर थेट बातमी देऊ असं सूचक विधान केलंय. त्यामुळे आता मनसे आणि ठाकरेंनी युतीबाबत एक पाऊल पुढे टाकलंय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? महाराष्ट्राच्या मनातलं हे स्वप्न पूर्ण होईल का? आणि दोघं भाऊ एकत्र आले तर कोणाला जास्त फटका बसेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.